यंदाचा शिवतीर्थावरला ठाकरेंचा मेळावा हा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे। कारण मुंबईतल्या शिवतीर्थावर आज खरं तर ठाकरे बंधूंची भेट झाली आणि ही भेट जवळपास 2.5 तास झाली आणि या भेटीत 3 मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे शिवतीर्थावर नेमकं ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा झाली आतली बातमी समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। झालं असे की मुंबईतल्या शिवतीर्थावर म्हणजे राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज जवळपास 2.5 तास चर्चा झाली आणि गणेशोत्सवानंतर ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट होती। आता ठाकरे बंधूंची ही भेट ज्यावेळी सुरू होती त्यावेळी शिवतीर्थावर मिठाई आणली गेल्याची बातमी स्थानिक पत्रकारांकडून देण्यात आली। त्यामुळे याला सुद्धा आता एक वेगळ्या स्वरूपात बघितलं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच शिवसेना मनसे युतीचं सूत जुळल्याचं बोललं जात आहे आणि त्यावरूनच ही मिठाई आणली गेली आणि दोघा बंधूंनी आपल्या युतीचं एक पहिलं पाऊल टाकल्याची चर्चा सुरू झाली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या संभाव्य युतीबाबत सुद्धा दोघा भावांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। तर ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे आज राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर पहिली भेट ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 5 जुलैला झाली होती, ज्यावेळी खरं तर ठाकरे बंधू हे सबंध महाराष्ट्रासमोर मराठी भाषेच्या मेळाव्यानिमित्त एकत्रित आले होते आणि त्यावेळी मंचावर फक्त उद्धव आणि राज या दोघांनीच एकत्र येत आपल्या युतीचे संकेत दिले होते। आणि त्यानंतर दुसरी भेट झाली ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त होतं आणि तिसरी भेट जी झाली ती गणेशोत्सव काळात, ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते गणपती दर्शनाच्या निमित्तानं। आता या झाल्या आधीच्या 3 भेटी आणि आजची होती ती 4थी भेट, पण आजची भेट ही राजकीय भेट असल्याचं बोललं जात आहे। आता याला कारण का, तर या आधीच्या भेटींमध्ये कायम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितरित्या आणि काही कौटुंबिक निमित्तानं किंवा एखाद्या मुद्द्यावरून, जसं मराठी भाषेचा मुद्दा झाला त्या निमित्तानं ते एकत्र आले होते। पण आजची भेट ही वेगळी होती, कारण आजच्या भेटीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अनिल परब हे सुद्धा शिवतीर्थावर गेले होते आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीला हे दोन्ही नेते त्यावेळी सोबत होते। त्यामुळे या 2 नेत्यांच्या तिथे असण्यानं सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीला राजकीय भेटीचं महत्त्व प्राप्त झालं। दुसरं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा राज्यातील इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जाते। तिसरा मुद्दा म्हणजे आज खरं तर म्हणजे मागील 2 दिवसात काँग्रेसचे नेते हे विविध नेत्यांना भेटतायत आणि त्यानुसार ते शरद पवारांनाही भेटले, पण त्याआधी ते ठाकरेंना भेटले होते म्हणजे उद्धव ठाकरेंना। आणि यावेळी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत खरं तर मनसेला महाविकास आघाडीत समावेश करून घेण्याबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय आणि त्याविषयी ज्यावेळी काँग्रेस नेत्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी याबाबत हायकमांड निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळात कुठलीही भेट ही अचानक होत नसते, तर त्यामागे काहीतरी घडामोडी किंवा काहीतरी वलय असतं, राजकीय बातम्या असतात किंवा राजकीय एक मोठी होऊ घातलेली एक घडामोड असते। त्यामुळे आता जर आपण आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी बोलत असू तर याला सुद्धा अनेक कंगोरे आहेत, अनेक वलय आहेत। एक म्हणजे आगामी महापालिका निवडणुका आणि स्पेशली मुंबई महापालिका निवडणुका, कारण मुंबई महापालिकेवर फक्त ठाकरेंचाच डोळा आहे का, तर अजिबात नाही। महायुतीकडून भाजपचा सुद्धा एक डोळा आहे। मुंबई महापालिकेवर पकड मिळवण्यासाठी खुद्द मोदी अमित शहांकडून सुद्धा भाजप नेत्यांना तसे संकेत देण्यात आलेत किंवा तशा सूचना देण्यात आल्यात। त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणूक ही यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। मुंबई महापालिकेवर नेमका कुणाचा महापौर बसतो, कुणाचा भगवा फडकतो। पण पुन्हा आपण या मुद्द्यावर येऊयात की ठाकरे बंधूंची जी भेट झाली त्याला नेमके काय काय कंगोरे आहेत। आता जेव्हा एकीकडे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र होते शिवतीर्थावर, त्यांच्या भेटीगाठी किंवा त्यांची चर्चा सुरू होती, त्यावेळी नाशकात शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नाशिक शहरातल्या परिस्थितीवरून किंवा कारभारवरून विद्यमान महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांवर रोष बोलून दाखवला होता। आणि दुसरीकडे ठाण्यात
अविनाश जाधव आणि राजन विचारे म्हणजे माजी खासदार आणि ठाण्यातले मनसेचे नेते अविनाश जाधव हे एकत्र आले होते आणि त्यांनी सुद्धा एकूणच या युतीच्या वाटाघाटीच्या चर्चांबाबत काहीसे सकारात्मक संकेत दिले। तर मनसे नेते प्रकाश महाजन यांना ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी म्हटले की सतत भेटी झाल्या की मनाच्या गाठी घट्ट होत असतात, त्यामुळे या दोन्ही भावांनी सतत भेटायला हवं आणि त्यांच्यातल्या ज्या वाटाघाटी आहेत किंवा त्यांची जी राजकीय एकत्रित येण्याची भूमिका असेल तर त्याबाबत निर्णय जाहीर करावा आणि मग तसे त्याबाबत दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागतील। त्यामुळे प्रकाश महाजनांकडून सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली। पण आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवेळी जे शिवतीर्थावर उपस्थित होते ते म्हणजे संजय राऊत आणि त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना काय म्हटलं तर त्यांनी म्हटलंय की गणेशोत्सव काळात ज्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दर्शनाला आले होते त्यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्रींनी असं उद्धव ठाकरेंना जाता जाता सांगितलं की आज आपलं बोलणं जास्त झालं नाही तर तू पुन्हा भेटायला ये आणि ते एक निमित्त पुढे केलंय संजय राऊतांनी आणि आपल्या काकीला किंवा मावशीला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर आल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। पण राजकीय वर्तुळात जर आपण आजच्या भेटीचं विश्लेषण करायचं ठरवलं तर हे संजय राऊतांचं म्हणणं किंवा त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती काही पटणारी नाहीये, पण ते एक वास्तव असू शकतं, पण त्याच्या मागे राजकीय घडामोडींची सुद्धा पार्श्वभूमी असू शकते। आता आपण बोलूयात पुढच्या युतीच्या वाटाघाटीबाबत। खरं तर युतीच्या वाटाघाटीबाबत चर्चेचं आजचं पहिलं सत्र पार पडल्याचं बोललं जात आहे। वाटाघाटी करताना कुठे कुठल्या पक्षाचं म्हणजे शिवसेनेचं की मनसेचं संख्याबळ किंवा मतदान जास्त आहे त्याविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि मग त्या नेत्यांनी आपापल्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना आणि मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना आपापले जे अहवाल आहेत त्यांनी जो अभ्यास दौरा केला असेल त्याचे ते सोपवलेले आहेत। त्यामुळे आज त्या एकूण निकषांवर तो जो रिपोर्ट आलाय मतदानासंदर्भातला त्याविषयी या चर्चेची म्हणजे प्राथमिक फेरी झाल्याचं कळतंय। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। त्यामुळे आजच्या भेटीला राजकीय भेट का म्हटलं गेलंय तर यामुळे म्हटलं गेलंय कारण महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट झाल्याची चर्चा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते असं सांगितलं जात आहे। आणि मग त्याच वेळी जर शिवसेना आणि मनसे युतीचं ठरलं तर माईट बी आपल्याला शिवतीर्थावर यंदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरून शिवसैनिकांना मनसैनिकांना संबोधित करताना दिसू शकतात, पण ही शक्यता आहे। याबाबत अजूनही दोन्ही पक्षांकडून अधिकृत वाच्यता करण्यात आलेली नाहीये। आणि तिसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीत मनसेचा सहभाग होणार का, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट झाली त्यावेळी मनसेच्या महाविकास आघाडीत समावेशासंदर्भात खरं तर उद्धव ठाकरेंकडून हा मुद्दा चर्चेत मांडण्यात आला त्यावेळी हायकमांड निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे। आणि मुद्दा काय आहे आजचा ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटले होते त्याच वेळी राज ठाकरेंनी आपल्या मनसे नेत्यांना राज्यभरातल्या आणि मुंबईतल्या विशेषतः मुंबई ठाण्यातल्या उद्या शिवतीर्थावर बैठकीसाठी बोलवले। उद्या सकाळी 10 वाजता त्यांची बैठक आहे आणि त्यावेळी वाटाघाटीबाबत कसं नियोजन करावं हे ठरवलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय उद्धव ठाकरेंच्या युतीच्या टाळीला म्हणजे 5 जुलैला ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले होते त्याला जी संयमी भूमिका घेतली होती राज ठाकरेंनी त्याला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता आज ज्या 2.5 तासाच्या बैठकीत 3 मुद्दे चर्चेत झालेत त्याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुका असतील व इतर राजकीय घडामोडी असतील त्याबाबत एकत्र यावत का, आपली मतं काय आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।